नमस्कार, मी आहे निलिमा. एसएन कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रोटीज मिक्स व्हेज बनवणार आहे. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. 1 वाटी बारीक चिरून घेतलेल्या बरबटी शेंगा, फुलगोबी 1 वाटी, बटाटा चिरून घेतलेला, बारीक चिरून घेतलेला कांदा, उकडून घेतलेले प्रोटीज 1 वाटी, 1 मोठा टमाटर बारीक चिरून घेतलेला, त्यानंतर पनीर, दही, आरसीएम करी पेस्ट, थोडासा चिरून घेतलेला कोथिंबीर, गार्निशिंगसाठी कांदा आणि फुलगोबी, त्यानंतर मॅजिक मसाला 1 चम्मच, 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे काजू पावडर, छोटा चम्मच गरम मसाला, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा तिखट, स्वादानुसार मीठ. सर्व भाज्या मी गरम पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण सर्व भाज्या तळून घेणार आहेत. सर्वात आधी मी बटाटा तळून घेणार. बटाटा हा शिजलेला आहे. गोल्डन झालं की काढून घेणार आहे. त्यानंतर प्रोटीज तळून घेणार. गोल्डन झालेले प्रोटीज आपण काढून घेणार आहेत. प्रोटीज तळून झाल्यानंतर आपल्याला गोबी तळून घ्यायची आहे. गोबीचा रंग आता बदललेला आहे. आपण काढून घेणार आहे. त्यानंतर आपण शेंगा तळून घेणार. शेंगा आता तळून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण पनीर तळून घेणार आहे.
पनीर गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, ते आता आपण काढून घेणार. आता आपल्या सर्व भाज्या तळून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण कढईमधून तेल काढून घेणार आणि थोडंसं तेल परत टाकून त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टमाटर टाकणार. कांदा टमाटर आता चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये RCM करी पेस्ट टाकून घेणार. आणि 5 मिनिटपर्यंत ही ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची आहे. त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिट आणखी ग्रेव्ही शिजू द्यायची आहे. आता ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेणार. त्यानंतर RCMचे सर्व मसाले टाकून घेणार आहे. त्या मसाल्यामध्येच आपण काजू पावडर पण टाकून घेतलेला आहे. आता आपण 4 चम्मच दही टाकून घेणार आणि सतत ते फिरवत राहायचं, कारण की दही फुटलेलं नाही पाहिजे. पाच मिनिटपर्यंत दही आणि ग्रेव्ही एकसारखं फिरवत राहायचं आणि शिजू द्यायचं आहे. ग्रेव्ही छान शिजलेली आहे. त्यामध्ये आता आपण तळून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेणार आहे. आणि सर्व भाज्या व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून पण या भाजीवर झाकण ठेवून घेणार आणि 5 मिनिट परत शिजू देणार आहे. चला आता भाजी बघून घेणार आहे आपण. सर्वात शेवटी आपण यामध्ये पनीर टाकून घेणार आहे. तळून घेतलेले पनीर टाकल्यानंतर 5 मिनिट ही भाजी परत शिजू द्यायची आहे. मग आपली छान प्रोटीज मिक्स व्हेज तयार झालेली आहे. थोडासा कोथिंबीर टाकून घेणार आहे आपण. आपल्या भाजीला छान सुगंध सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली छान प्रोटीज मिक्स व्हेज तयार झालेली आहे.
तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीनं शिकवलेली आहे मी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.